नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. खासदार एकनाथ शिंदेच्या पक्षाचे शिंदे गटाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचं एक विधान माझ्या कानावर आलं. उद्धव साहेबांना जर पुन्हा एकदा विधान परिषदेवर जायचं असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंना फोन करावा. एकनाथ शिंदे हे फार मोठ्या मनाचे आहेत, ते कदाचित तुम्हाला समर्थन सुद्धा देतील आणि त्यांच्या समर्थनावर शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विधान परिषदेवर आमदार म्हणून जातील. काल ज्या वेळेस नरेश म्हस्केंचं हे वाक्य माझ्या कानावर पडलं, सत्ता डोक्यात गेल्यानंतर, सत्तेची धुंदी डोक्यात गेल्यानंतर मनुष्य कसा वागू शकतो याचं मला उत्तम उदाहरण काल याची देही याची डोळा पाहण्यात आलं. खरं तर ज्यावेळेस ही नशा उतरेल, ज्यावेळेस ही धुंदी उतरेल, त्यावेळेस कदाचित आपण आपल्याच नजरेतून उतरले देखील असाल. मी पुन्हा सांगतो, ज्यावेळेस ही सत्तेची नशा, ही सत्तेची धुंदी उतरेल, त्यावेळेस आपण स्वतःच आपल्याच नजरेतून उतरलेले असाल, पडलेले असाल. इतकी सत्तेची धुंदी, इतकी सत्तेची नशा ही बरी नव्हे. ही सत्ता 5 वर्षांसाठी असते. हा जो ताम्रपट डोक्यात घातलेला आहे हा फक्त 5 वर्षांसाठी असतो. 5 वर्षांनंतर जनता पुन्हा ठरवत असते हा ताम्रपट कुणाच्या डोक्यात घालायचा ते. लक्षात घ्या. आज ठाण्याची जनता प्रश्न विचारते. आज जवळपास 2 वर्षांपेक्षाही जास्तीचा काळ लोटलाय आपल्या लोकसभेनंतर. आपण ह्या 2 वर्षांच्या काळामध्ये ठाण्यासाठी मूलभूत असे जे केंद्राकडनं योजना घेऊन यायच्या असतात त्यासाठी असे काय प्रयत्न केले, किती वेळा ठाण्याचे प्रश्न मांडले, ठाण्याच्या कुठल्या समस्या आपण देशाच्या सर्वोच्च सभागृहात मांडल्या. आज हे प्रश्न लोक विचारत असताना आपण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची एवढी काळजी करताय, त्यासाठी आजच्या ह्या व्हिडिओच्या मार्फत मला तुम्हाला उत्तर हे द्यावंच लागेल. लक्षात घ्या, ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. त्यांनी आजवर नरेश म्हस्केंसारख्या शेकडोंना महापौर केले, आमदार केले, खासदार केले. आज कदाचित शिवसेनेचं ते संख्याबळ नसेल. आज भारतीय जनता पक्ष यशस्वी झालाय, फोडाफोडीच्या राजकारणामध्ये यशस्वी झालाय. भारतीय जनता पक्षाला ताकद मिळालेली आहे केंद्रातल्या सत्तांची, केंद्रातल्या त्या संस्थांची. भारतीय जनता पक्षाला न्याय व्यवस्थेची, प्रशासनाची ताकद मिळाली आणि त्यांची ताकद तुमच्यामध्ये आली. घरातले घरबेदी हेरले आणि त्यानंतर शिवसेना फोडली. आज भारतीय जनता पक्षाला जे शक्य होत नव्हतं ते त्यांनी तुमच्या वतीने शक्य करून दाखवलं. केवढा मोठा तो पराक्रम गाजवला भारतीय जनता पक्षाने. आज खरं तर हे मी सांगायची गरज नाही, पण पाहायला गेलं तर बिहारचं उदाहरण घ्या. बिहारमध्ये जनता दल युनायटेडचे नितीश कुमार यादव जवळपास मला वाटतं गेल्या 50 वर्षांपासून ते बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 50 वर्ष किंवा जवळपास 10 टर्म, असं काहीही म्हणू शकता तुम्ही. 10 टर्म किंवा 50 वर्ष जे काही असेल, विच एव्हर इज हायर, हे मुख्यमंत्री राहिलेले असताना मागच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 85 जागा मिळतात आणि भारतीय जनता पक्षाला 89 जागा मिळतात. 4 जागांचा फरक. 4 जागांचा फरक असताना एखादा मुख्यमंत्री राहिलेला माणूस, जवळपास 3 महिने झालेत मुख्यमंत्री आहेत ते बिहारचे, बिहारच्या निवडणुकीनंतर अचानक त्या माणसाला राज्यसभेची ओढ लागते, अचानक त्या माणसाला राज्यसभा चांगली वाटू लागते आणि अचानक ते राज्यसभेचं नामांकन भरतात. बरं, राज्यसभेचं नामांकन भरण्यासाठी त्यांच्या पक्षाकडे स्वतःचेच पुरेसे आमदार आहेत. मग भारतीय जनता पक्ष त्यांच्या नामांकनाची घोषणा का करताय? जरा कधीतरी या राजकारणातल्या गोष्टी तुम्हाला सुद्धा कळतील, त्यावेळेस वेळ फार निघून गेलेली असेल. म्हणजे भारतीय जनता पक्षाने कसे आपले मित्रपक्ष संपवलेत हा काही वेगळा इतिहास सांगायची गरज नाही. अगदी सुरुवात करायची झाली तर अकाली दल, शिरोमणी अकाली दल, आज भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात जुना, म्हणजे मी एक पाऊल पुढे जाऊन सांगेल, शिवसेनेपेक्षाही जुना मित्र म्हणजे शिरोमणी अकाली दल. आज शिरोमणी अकाली दलाची काय अवस्था आहे, कुठे नेऊन ठेवलाय शिरोमणी अकाली दल. अगदी रामविलास पासवानांचा तो लोक जनशक्ती पार्टी हा पक्ष बघा 2 भागात कसा विभागला गेलेला आहे. शिवसेनेचीही तीच अवस्था आहे, जनता दल युनायटेडचीही तीच अवस्था आहे, किंवा नॉर्थ ईस्ट मधल्या कित्येक पक्षांसोबत त्यांनी हीच अवस्था करून ठेवलेली आहे. भारतीय जनता पक्षावर कधी कोणी थेट विश्वास ठेवत नव्हतं. याच्यानं त्याचा हात पकडून त्यांनी त्या राज्यांमध्ये प्रवेश मिळवला आणि त्यानंतर त्या राज्यातल्या स्थानिक पक्षांना संपवलं. याचं उदाहरण, जितं जागतं उदाहरण तुमच्या डोळ्यांसमोर आहे. आज विचार करा, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते,
विचार करा, मला ते काल परवाचं संजय राऊत साहेबांचं ते वाक्य चांगलंच आठवतं की एकनाथ शिंदेंनी आता मुख्यमंत्री बनून दाखवावं. भारतीय जनता पक्षाचं म्हणजे स्वतः त्याच्यामध्ये विलीन झाल्याशिवाय एकनाथ शिंदेंना आता मुख्यमंत्री सुद्धा बनता येणार नाही कधी. म्हणजे सध्याच्या घडलं त्यांच्याकडे तेवढे आमदार वगैरे आहेत म्हणून ही गोष्ट. भविष्यामध्ये कुणाचे कसे पर कापायचे हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात चांगलंच मुरलेलं आहे. कोणाला कसं बाजूला करायचं, ऐनवेळी कोणाला कसं घेऊन यायचं, हे कदाचित आज तुम्हाला खूप गोड वाटत असेल. शिवसेनेचा धनुष्य हाताशी आहे, शिवसेनेचं नाव हाताशी आहे, बाळासाहेबांचे फोटो वापरले जातात. आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या ह्या सगळ्या गोष्टी घेऊन, या सगळ्या गोष्टी चोरून आज तुम्ही त्यांना शिकवताय विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेंना फोन करा. ज्या एकनाथ शिंदेंची स्वतःची कारकीर्द शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या पहिल्या पक्षप्रमुख पदाच्या टर्म मध्ये सुरू झाली होती. म्हणजे तुम्हाला माहित असायला हवं, 2003 मध्ये उद्धव साहेबांना पक्षप्रमुख पद मिळालं होतं आणि त्यानंतर 2004 मध्ये एकनाथ शिंदेंची पहिली आमदारकी होती. ती आमदारकीची तिकीट, पहिला एबी फॉर्म हा स्वतः उद्धव साहेबांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना मिळाला होता. स्वतःचं महापौर पद आठवा, तुमच्या महापौर पदाच्या पहिल्या दिवशी स्वतः उद्धव साहेब तिथे ठाणे महानगरपालिकेत आले होते. कदाचित सत्तेची धुंदी, मी पुन्हा सांगेन, सत्तेची धुंदी, सत्तेची ती नशा अशी काही भिनलेली आहे की ही अशा प्रकारची वाक्य तुमच्याकडनं येत आहेत. मला आजही ते आठवतं, ज्यावेळेस नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेव्हा हेच नरेश मस्के काँग्रेसमध्ये चालले होते. मार्गारेट अल्वांबरोबर काय बोलणं झालं होतं हे आपणच चांगलं सांगू शकता. नरेश मस्केंना त्यावेळेस काँग्रेसही गोड लागत होती. नरेश मस्केंना जर त्यावेळेस एवढेच एकनाथ शिंदे दिलदार वाटले असते तर का बरं त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला होता नारायण राणेंसोबत? एकनाथ शिंदे दिलदार होते, ते स्वतः शिवसेनेत टिकले होते, थांबले होते, ते जात नव्हते नारायण राणेंबरोबर. मग तुम्ही का चालला होतात? आपले आणि त्यांचे संबंध कसे होते यावर थोडा प्रकाश टाकलात तर जास्त सोयीस्कर होईल, सर्वांना कळेल कोणाचा किती दिलदारपणा आहे ते. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, अनेक गोष्टी आहेत. यांनी मी तुम्हाला त्यांचा व्हिडिओ दाखवेल. काल नेमकं ते काय म्हणाले, ते म्हणतायत दिल्लीमध्ये म्हणजे उद्धव साहेबांना किंवा उद्धव साहेबांच्या वतीने आणखी कोणाला दिल्लीमध्ये विनवण्या कराव्या लागतील या विधान परिषदेसाठी. मला खरं तर नवल वाटतं, ज्या माणसाने ज्यावेळेस त्यांचं सरकार आलं, स्वतः मुख्यमंत्री होते, त्यावेळेसही जे सर्वात महत्वाचं खातं होतं ते नगर विकासचं खातं ते एकनाथ शिंदेकडे देऊ केलं होतं. सार्वजनिक बांधकाम असेल, नगर विकास असेल, ज्या खात्याच्या मार्फत जास्तीत जास्त कामं करता येतील ते खातं त्यांनी एकनाथ शिंदेकडे देऊ केलं होतं. त्याच खात्याची बदौलत, काय म्हणतात ते, त्याच खात्याच्या जीवावर आज त्यांनी एवढा हा सगळा कांड घडवलेला आहे, तो त्याच खात्याच्या जीवावर आहे आणि आजही तेच खातं त्यांच्याकडे आहे आणि त्याच खात्याच्या जीवावर तुम्हा सर्वांमध्ये नवसंजीवनी आहे. विचार करा, ज्या माणसाने स्वतःकडे कुठलं पद ठेवावं याचाही साधा विचार केला नाही, त्या माणसाला तुम्ही विधान परिषदेसाठी आम्हाला फोन करा अशा प्रकारची गोष्ट बोलताय. म्हणजे तुम्ही नटसम्राटचा तो डायलॉग ऐकवला त्याच्यामध्ये, त्या व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल. पण काय तर ते कुणी घर देता का, कुणी घर देता ते काय कुणी आमदार करता का, म्हणजे नटसम्राटचे डायलॉग वगैरे आठवायला लागले. चित्रपट आपण पाहत असाल जास्तीत जास्त, पण नटसम्राट पूर्ण पाहिलात तर त्याच चित्रपटामध्ये आणखी एक डायलॉग असा आहे, नाना पाटेकर आणि गोखले यांच्यामध्ये एक डायलॉग आहे. ते मला वाटतं कुठे हा प्रसंग आहे मला ठीकसा आठवत नाही, पण राम्या तू माणूस म्हणून नाही, तू नट म्हणून भिकारडा आहेस पण तू माणूस म्हणून पण नीच आहे, अशा प्रकारचा नाना पाटेकरांच्या कानफडात मारून त्यांना गोखलेंनी एक डायलॉग मारला होता. मला नटसम्राटचा तोही डायलॉग आठवतोय. मला हे घर देता का घर हाही डायलॉग आठवतोय आणि तोही डायलॉग आठवतोय. नटसम्राटचे डायलॉग तसे फारच छान आहेत खरं पाहायला गेलं तर, कारण नटसम्राटच्या त्याच डायलॉगला महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांनी मनावर घेतलं होतं. जो एक डायलॉग मी सुरुवातीला मारला होता त्यामध्ये मी असं म्हटलं होतं, नाना पाटेकरांचा एक डायलॉग असा आहे, ते आपल्या पत्नीला बोलताना उद्देशून म्हणतात, सरकार दुनिया बैमान झाली तरी चालेल पण तुम्हाला ती मुभा नाही. म्हणजे रक्ताची मुलं, रक्ताचे नातेवाईक जरी आपल्याशी बैमान झाले, माझ्याशी बैमान झाले तरी चालेल पण सरकार तुम्हाला ती मुभा नाही. म्हणजे बायको म्हणून तुला ती मुभा नाहीये, तू माझ्याशी कधी बैमान होऊ शकत नाही. तेच आम्ही आव्हान शिवसैनिकांना केलं होतं, दुनिया बैमान झाली तरी चालेल पण शिवसैनिका तुम्हाला ती मुभा नाही.
आणि महाराष्ट्रातला लाखो नव्हे तर करोडो शिवसैनिक आजही पाठीशी ठाम उभा आहे. या आमदारक्या, या खासदारक्या, या विधान परिषदा, ही नगरसेवक पद, ही सगळी आज आहेत, ही उद्या नसतील. पण अढळ स्थान जे आहे ते तुमच्या आत्मसन्मानाचं आहे. लक्षात घ्या, आज त्या आत्मसन्मानाला कुठे गुंडाळून ठेवलात? आज ती शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना कुणाच्या पायाशी नेऊन ठेवलात? लक्षात घ्या, तुम्हाला स्वतःला शिवसैनिक म्हणण्याऐवजी तुम्हाला नमोसैनिक म्हणावं लागतं. तो सुद्धा तुमचा स्वतःचा डायलॉग आहे, तो काही माझा डायलॉग नाही, तो गाजला होता तो डायलॉग की आपण सारे नमोसैनिक आहोत. लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडाला तुम्हाला स्वतःला नमोसैनिक म्हणून घ्यावं लागतं. त्यांनी खरं तर उद्धव साहेबांना अशा प्रकारचं बोलणं बोलावं. हे स्वतःमध्येच एक विचित्रपणा आहे. जरा पहा. हा शिवसेनेचा, हा भाजपाचा, हा राष्ट्रवादीचा हा प्रश्नच येत नाही. आमच्या दृष्टीने आपण सर्व नमोसैनिक आहोत आणि नरेंद्र मोदी साहेबांना दिलेला, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्या दृष्टीने सगळ्यांनी नमोसैनिक म्हणून पक्षीय मतभेद, पक्ष हा तो किंवा तो, हे सर्व विसरून आपण काम करायचंय. अशा पद्धतीचे आदेश, अशा पद्धतीचे निर्देश आम्ही आमच्या शिवसैनिकांना दिलेले. मी आता तुम्हाला नरेश मस्केंचा, ज्याच्यावर आपण एवढं सगळं बोललो, तो कालचा नेमका प्रसंग काय होता तो ऐकवतो. तळपायची आग मस्तकात जाते. काही का असे ना, बघा, एकेकाळी शिवसेनेत काळ घालवलेली ही माणसं आहेत ज्यांनी शिवसेनेमध्ये अनेक पदं उपभोगली. अगदी जिल्हा प्रमुख पदापासून, नगरसेवकापासून, महापौरांपर्यंत. आजही तुम्हाला मतदान करणारे काही शिवसैनिक असतीलच की. मग आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना ज्यावेळेस या अशा पातळीवर येऊन बोललं जातं, कधीतरी, मी तुम्हाला आज नाही, या गोष्टीचं कदाचित महत्व तुम्हाला आज नाही करणार, पण कधीतरी ज्यावेळेस ही सारी सत्तेची नशा, सत्तेची धुंदी, बघा, हा करता करविता सगळा, मी पुन्हा सांगेन, करता करविता सर्व काही भगवंत आहे. त्याच्या हातात ही सारी चक्र आहेत. त्याची करता करवित्याची ज्यावेळेस ती बोटं फिरतात अशी त्यावेळेस ते खालचे धागे फिरत असतात. तुम्ही आम्ही सारे कटपुतल्या, त्याच्या मर्जीवर हे सारे धागे फिरतात. ज्यावेळेस ते धागे फिरायचे बंद होतील, ज्यावेळेस कुठले कधी धागे फिरून जातील, तुम्हाला तुमचं सुद्धा करणार नाही. बघा ना काय म्हणाले काल हे नटसम्राट मध्ये आहे ना, मला घर देता का घर, अशी परिस्थिती आज उद्धव ठाकरेंवरती आलेली आहे. मला विधान परिषदेवर आमदार करता का, मला विधान परिषदेवर आमदार करता का, अशी विनवणी करण्याची वेळ केवळ संजय राऊत या माणसामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांकडे चर्चा करावी, आदित्य ठाकरे यांनी फोन करावा की आम्हाला पाठिंबा द्या, संजय राऊतांनी फोन करावा. आम्ही फोन तर करा, मग नंतर आम्ही ठरवू ना काय करायचं. ज्या पद्धतीने पवार साहेबांकरता अनेक नेत्यांनी फोन केले, संवाद साधला, तसा यांनी संवाद साधावा एकनाथ शिंदे साहेबांशी. एकनाथ शिंदे दिलदार वृत्तीचे आहेत, मोठ्या मनाचे आहेत, पण यांनी फोन तर करावा. काय ते बोलणं, काय ते हावभाव. सत्तेची धुंदी डोक्यात गेल्यानंतर माणूस किती खालची पातळी गाठू शकतो, किती खालच्या पातळीला येऊ शकतो, हे आपण सर्वजण पाहताय. ही माणसं हे का विसरतात की इतिहास हा कायम कर्तृत्वाच्या जीवावर लिहिला जात असतो. म्हणजे पहा ना, आजवरचा इतिहास तुम्ही आठवा. पळकुट्यांचा, लाचारी स्वीकारलेल्यांचा, गद्दारांचा कधीही इतिहास लिहिला गेला नाही, किंबहुना तो कधी शिकवला गेला नाही, तो कोणाच्या लक्षात राहिला नाही. इतिहास हा कायम कर्तृत्ववान माणसांचाच लिहिला जात असतो. ही माणसं हे का विसरतात? आज बघा, स्वतः विधानसभेमध्ये ज्यावेळेस यांचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, म्हणजे यांच्या सगळ्यांचे सर्वोच्च नेते शेवटी तेच आहेत, कारण ते स्वतः भर विधानसभेत म्हणालेले आहेत की ज्यावेळेस विधानसभेच्या आतमध्ये मुख्यमंत्री असतात त्यावेळेस इतरांचं महत्व शून्य असतं. मी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी एकनाथ शिंदेच्या अंदर काम केलेलं आहे. काय अंदर काम केलेलं आहे? आता त्यांना काय सुचवायचंय नेमकं ह्या सगळ्यामधनं? म्हणजे ज्यावेळेस मी उपमुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी एकनाथ शिंदेच्या अंदर काम केलेलं आहे, याचा अर्थ असा की आता तुम्ही सर्वांनी माझ्या अंदर काम करायचंय. ही माणसं का विसरतात की तुम्ही नावाला जरी शिवसेना ही पांघरून घातलं असलं स्वतःच्या अंगावर, तरी लोकांना माहिती आहे, लोकांमध्ये काहीतरी हा प्रश्न विचारा, सर्वसामान्यांमध्ये जाऊन हा प्रश्न विचारा की शिवसेना खरी कोणाची आहे. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी तुमची काय ठेवली, तुम्हाला आठवत नसेल तर हा व्हिडिओ. मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना. नाही, जे खरं आहे ते खरं आहे.
तुम्ही 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 वेगळ्या पद्धतीने आनंदित होताय, पण मी सत्य तुम्हाला सांगतो की जेव्हा एखाद्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असतात त्यावेळेस मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात, इतर कोणी नसतो. मी जेव्हा उपमुख्यमंत्री होतो, मी जरी उपमुख्यमंत्री होतो तरी एकनाथ शिंदे साहेबच सर्वेसर्वा होते आणि त्यांच्या अंदरच मी काम केलेलं आहे. याला म्हणतात पद्धतशीरपणे जागा दाखवून देणे. अगदी शेलक्या मोजक्या शब्दामध्ये, आदरपूर्वक शब्दामध्ये देवेंद्र फडणवीसांनी यांना यांची जागा दाखवून दिली. आणि ती देवेंद्र फडणवीसांची खासियत सुद्धा आहे. त्यांना शब्द कुठे कोणते वापरायचे हे चांगलंच माहिती आहे. 85 आमदार असलेले जेडीयूचे नितीश कुमार अचानक त्यांना राज्यसभा गोड वाटू लागते. म्हणजे कलेक्टर असलेल्या व्यक्तीला पिऊन म्हणजे शिपाई बनण्याची काय ती हौस, काय ती इच्छा अचानक जागृत होते की मी आतापर्यंत कलेक्टर राहिलेलो आहे गेली 50 वर्ष, आता मला शिपाई बनायचंय आणि ही माझ्या मनातून इच्छा येते. आणि ज्यांना कोणाला ही इच्छा त्यांच्या मनातली वाटते त्यांच्या राजकीय ज्ञानाला मानाचा जय महाराष्ट्र. ज्यांना कोणाला असं वाटतं त्यांना स्वतःहून राज्यसभेवर जायचंय, त्यांनी विधानसभेची विधान परिषदेची दोघांची टर्म भूषवलेली आहे, लोकसभेवरही राहिलेले आहेत, आता फक्त राज्यसभाच काय ती बाकी आहे म्हणून त्यांना जायचंय. ज्यांना कुणाला या सगळ्या गोष्टींमध्ये खरंच तथ्य वाटतं त्यांच्या राजकीय आकलनाला, त्यांच्या ज्ञानाला मानाचा जय महाराष्ट्र. असो, तो माझा विषय नाही. पण ही अवस्था हळूहळू 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 प्रत्येकाची होणार आहे. आज हे सारे जात्यामध्ये आहेत आणि हे जे नरेश मस्केंसारखे जे बोलतायत हे सारे सुपामध्ये आहेत. तुम्ही आमची काळजी करू नका. कदाचित आम्ही पुढची 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष आम्ही त्या सभागृहांमध्ये नसू, पण जेव्हा कधी असू तेव्हा मानाने, स्वाभिमानाने, ताठ मानेने आणि अभिमानाने असू. आम्हाला कुणाचीही लाचारी पत्करायची गरज नाही त्या पदांसाठी. अरे मुख्यमंत्री पद सोडलेलं आहे, मुख्यमंत्री पद सोडलेलं आहे. तुम्ही विधान परिषदेच्या त्या आमदारकीची गाजरं काय दाखवता, त्याच्या अगरबत्त्या, तुंतुण्या, मेणबत्त्या काय कुठे उधळता? काय म्हणावे असल्या माणसांना. वाईट एका गोष्टीचं वाटतं, पण राहून राहून ही गोष्ट मी बोलतो का कुणास ठाऊक. मी स्वतःला नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतो की ह्या गोष्टींवर मी जास्त व्यक्त होऊ नये. पण तरी कधी कधी वाटतं ही अशी माणसं उद्धव साहेब तुम्ही घडवलीत, ही अशी माणसं तुमच्या देखत मोठी झाली, तुम्ही यांच्या डोक्यावर हात ठेवलात, त्यानंतर ह्या माणसांना राजकीय वजन मिळालं, ही माणसं राजकारणात मोठमोठी होत गेली, प्रस्थापित होत गेली. आणि हीच माणसं आज म्हणजे आज जे खरं तर आज ठाण्यात आम्ही आहोत, मी स्वतः ठाण्याचा शिवसेनेचा शहर प्रमुख आहे, मी पाहतो ठाण्यातली परिस्थिती. ह्या अशा माणसांना आपल्याकडनं जे त्यावेळेस बळ भरलं गेलं त्या बळाचा खरं तर आज हा परिणाम आहे. काही का असेना उद्धव साहेब, तुम्ही चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवलात, तुम्ही चुकीच्या माणसांच्या हातामध्ये ठाणं सोपवलात. ही चूक आज फार 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 महागात पडते, फार महागात पडते. सोपं नाही या चुकीतनं बाहेर येणं, पण ठीक आहे साहेब, काळ जाईल, एक वेळ येईल, ह्या सगळ्या वेळेतून आपल्या संघर्ष कुठेतरी कामाला येईल. शिवसैनिक आजही ठाण्यातला लढतोय, संघर्ष करतोय. आज ह्यांचा जो विजय आहे 2-2, 2.5 लाखांच्या फरकाने जे विजय झालेले आहेत, हा मतदानाने झालेला विजय नाहीये, हे ठाणेकर स्वतः तुम्हाला सांगतील. आजही 5, 5.5, 5.25 लाखांचा ठाणेकर राजन विचारे या नावाच्या मागे, शिवसेना या 4 अक्षरांच्या मागे ठाम उभा राहिला. तो निस्वार्थ शिवसैनिक उभा राहिला. हे जे काही घडवून आणलंय, हे 2-2.5 लाखांचा हा जो पराभव, याद्यांमधले घोळ, अगदी काय काय घडलं सगळं 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 आमच्या नजरेसमोर असं पटपट पटपट पळतं. ठीक आहे, वेळ आली तर त्याच्यावर सुद्धा बोलू. पण हे जे वाक्य आज यांनी वापरलं, आज पुन्हा सांगतो, शेवट याच्यावर करतो, ज्यावेळेस ही सत्तेची धुंदी उतरेल, कारण याच माणसांनी आपल्याला घडवलेलं आहे, याच माणसांनी आपले एबी फॉर्म दिलेले आहेत, याच माणसांनी आपल्याला पहिल्यांदा महापौर पदाच्या त्या खुर्चीत बसवलेलं आहे. ज्यावेळेस ही सत्तेची धुंदी उतरेल, ती नशा उतरेल, त्यावेळेस आपण आपल्या नजरेत देखील पडलेले असाल, हे मात्र निश्चित आहे.